आता एक हिंदी पॉडकास्ट जे आहेत ना ते खूप व्हायरल झाल्यात गोष्टी. सो त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं ते म्हणजे स्विच वर्ड्स. सो स्विच वर्ड्स हे नेमके काय असतात आणि आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही जेनेरिक काही स्विच वर्ड्स प्लीज सांगा. ओके, आता स्विच वर्ड्स म्हणजे जेव्हा आता तू आणि मी बोलतोय, ओके, तर प्रत्येक वर्डला एक फ्रिक्वेन्सी आहे. ओके, तर ती फ्रिक्वेन्सी चेक केली जाते की त्या फ्रिक्वेन्सीचे किती म्हणजे हर्ट्सची आहे. तर मग पॉझिटिव्ह जेवढे वर्ड्सला पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळते ते वर्ड्स क्लब केले जातात. आणि एकत्र म्हणून एखादा फ्रेज किंवा दोनच शब्द असा आपण तयार करतो एखाद्या सिच्युएशनसाठी. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण जाताना बाय म्हणतो, तर त्या बायची फ्रिक्वेन्सी किती आहे आणि परत भेटू याची फ्रिक्वेन्सी किती आहे. मग आता जे पॉझिटिव्ह असेल ते आपण उचलतो त्या सिच्युएशनला यील्ड करायला. सो वेन वी कंबाईन, 2-4 शब्द जेव्हा कंबाईन करतो दे फॉर्म स्विच वर्ड्स. ओके, तर परत मी सांगेन की हा कन्सेप्ट आपल्या भारतात होता. म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा ऋषी कल्चर होतं, ऋषी मुनी होते, तेव्हा ते मंत्र म्हणायचे, पाणी शिंपडायचे आणि ते कर्स पण मिळायचा आणि ब्लेसिंग्स पण मिळायचे. तर ब्लेसिंग्सचे जे मंत्र असायचे त्याची काहीतरी फ्रिक्वेन्सी असायची जी पॉझिटिव्ह रिझल्ट द्यायचे. तर आता ह्याच्यावर परत फॉरेनच्या लोकांनी रिसर्च केला आणि इंग्लिश वर्ड शोधून काढले. ओके, तर ते आपण म्हणू शकतो. आता एकदम जेनेरिक म्हणायचं तर जेव्हा आपण ट्रॅफिक मध्ये अडकलेले असतो तेव्हा आपण अंकल वुल्फला बोलवतो. ओके ओके, सो वी से वुल्फ मॅजिक बिगिन नाव. ओके, सो तो अंकल वुल्फ आहे ना आपल्यासाठी रोड क्लिअर करतो. बाकी लोक अडकलेत की नाही दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. मला 15-20 मिनिटात ह्याच्यातनं निघायचं. बिकॉज आय एम चॅन्टिंग दॅट, आय एम जनरेटिंग पॉझिटिव्ह एनर्जी. सो माझी गाडी नक्कीच 15 मिनिटात बाहेर पडते. ओके, काय म्हणायचं एकदा परत? वुल्फ मॅजिक बिगिन ना. आणि हे किती वेळा म्हणायचं? जोपर्यंत मी त्या सिच्युएशन मधनं बाहेर येत नाही. ओके ओके ओके, तर हे एक वर्ड आहे. तसंच आपण नंबर्स पण करतो चॅन्ट. तर जर आपण बघितलं तर 24 इट सेल्फ इज अ एंजेलिक नंबर. ओके, आणि आजची डेट पण 24 आहे. ओके, सो ते पण काहीतरी असेल रिझन वाय वी आर डुईंग दिस. तसंच काही नंबर्स असतात जे चॅन्ट केल्याने आपल्याला फायनान्शियल ग्रोथ मिळते. ओके, सो 1996211147 हा जो नंबर आहे हा तू जास्तीत जास्त चॅन्ट केला तर तुझी जी मनी रिक्वायरमेंट असते ती फुलफिल होते. अर्थात आपलेच पैसे आपल्याला मिळतात पण जे आपल्या डोक्यात नसतात ते अचानक येऊन मिळतात. एकदा परत सांगाल? 1996211147. तर आपण हे चॅन्ट करतो तेव्हा आपण 1996 नाही म्हणायचंय, तर सिंगल लेटर म्हणायचंय. ओके, सो असे प्रत्येक नंबर्स आहेत ज्याची फ्रिक्वेन्सी आहे आणि ते त्या कामासाठी केले जाऊ शकतात. आता कमिंग टू नंबर्स, ह्याचाच पुढचा पार्ट असा आहे की आपण जे करतोय काम ते बरोबर आहे का नाहीये हे आपण कसं चेक करायचं. एव्हरी नाव अँड देन आपण ऍस्ट्रॉलॉजर समोर जाऊन नाही बसू शकत, राईट? तर त्याला आपण जे मी सुरुवातीला सांगितलं की देवदूत असतात किंवा स्पिरिट गाईड्स असतात. तर आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो तर ओनली थिंग जे तुला करायचंय, यू हॅव टू जस्ट थँक्स युनिव्हर्स. ओके, की आज मी घराच्या बाहेर पडतोय, कालचा दिवस माझा खूप छान गेला, आजचाही छान मिळो. आणि तुझ्या डोक्यात जे काही इश्यूज असतील, फॉर एक्झाम्पल काहीतरी डिसिजन आज तुला घ्यायचंय आणि ते तुला कळत नाहीये की मी डिसिजन घेतोय ते बरोबर आहे का नाहीये, तर तू फक्त युनिव्हर्सला सांगायचंय की मला ना ह्याचे सायन्स दे की वेदर आय एम टेकिंग करेक्ट डिसिजन ऑर रॉंग डिसिजन. ओके, तर तुला जर ते 1111 फ्लॅश झालं कंटिन्युअस, गाडीवर दिसेल 111 दिसेल, मोबाईल उघडला तर 1111 दिसेल, ओके, कम्प्युटरच्या डेस्कटॉपवर 1111 दिसेल, इट इज द साईन की तू घेतलेलं डिसिजन बरोबर आहे. ओके, आता युनिव्हर्स असं येऊ शकत नाही ना देव आपल्या समोर. सो या माध्यमातून तो सांगतो. किंवा तू खूप लोनली फील करत असशील आणि युअर मदर इज नॉट हिअर, युअर फादर इज नॉट हिअर, आणि तुला असं वाटतंय की मी एकटा पडलोय आणि कुठेतरी तुला लोनलीनेसचा फॅक्टर आलाय, तर त्यावेळेला इफ यू प्रे युनिव्हर्स अँड आस्क हिम की मी खरंच एकटा पडलोय का, मला का लोनली फील होत आहे, तर सम बटरफ्लाय विल कम अँड it will come around you, it will sit on your shoulder, head. It
टेल्स की नाही तू एकटा नाहीये. ओके. देर आर पीपल बिहाइंड यू, बट जस्ट दॅट की आत्ताचा वेळ एकटा काढायचा आहे, पण तो एकटा नाहीये. नाही. सो हे जे सायन्स आहेत हे युनिव्हर्स देत असतं. बर. आणि प्रत्येक नंबरला वेगवेगळे अर्थ आहेत. जसं 111 ला मी म्हणलं राईट डिसिजन आहे, त्याच्यानंतर 888 दिसलं तर ते सिम्बलाइज करतं की तुला स्ट्रॉंग व्हायचंय. बर. म्हणजे आता घरात काहीतरी भांडणं झालीये किंवा मी डिप्रेस आहे आणि मी बाहेर गेले, तर मग 88 म्हणजे काही वेळेला असं होतं की अरे आपण का जगतोय, तर मग युनिव्हर्स आपल्याला सांगतं की नाही यू हॅव टू बिकम स्ट्रॉंग. मग तेव्हा तुला 888 दिसतं. 9 म्हणजे तुझं कुठलं तरी काम क्लोजरवर आहे आणि इट विल क्लोज स्मूथली. ओके. 333 दिसलं तर तुझी न्यू बिगिनिंग जी आहे ती फ्रुटफुल असणार आहे आणि इट विल बी ऑन गुड पाथ. म्हणून तुझ्या लक्षात आलं असेल तर बऱ्याच स्टोर्स मध्ये आपण जेव्हा पे करतो तेव्हा 999 असतं, 333 असतं, 555 असतं, तर त्याच्या मागे तो सायन्स. तो पण सायन्स आहे. ओके. 555 चं काय? 555 म्हणजे तू जे काही डिसिजन घेतलंय त्याच्यावर फर्म राहा. बर. आणि इट इज गोइंग टू टर्न आउट फ्रुटफुल फॉर यू, बट इट विल टेक सम टाइम. ओके. मला 333 आणि 555 दिसतात युजली. सो नाही म्हणजे मी तुला सजेस्ट करेन की तुझे रिलेटिव्स किंवा फ्रेंड्स कोणी नवीन बिझनेस सुरू केला आणि आपण त्यांच्याकडे गेलो आणि इफ यू हॅव टू पे, तर तुझं बिल जरी जे काही असेल तर अपार्ट फ्रॉम दॅट पहिलं पेमेंट तू 333 कर आणि मग तू ते पेमेंट कर. इट इज ॲज गुड एज ब्लेसिंग्स यू आर गिव्हिंग टू हिम ऑर हर टू स्टार्ट हिज बिझनेस.